अरे क्या भाई मैं सुना क्या हाल है? क्षीरसागर साहब कैसे है सर? बस ठीक है लेवल बाईट आहे ना. हो ना एकदा बोला तुम्ही मग जाऊन साहेबात बैठ घ्या. सगळे शिक्षक म्हणजे आपलं काय मत होतं शाळेला ग्राउंड पण नाही. आम्हाला ते पण दाखवायला लागलं की शाळेला काहीच फॅसिलिटी नसताना संस्था झालं की एवढा मुजोरपणा म्हणजे कशाचा भरोसा. आणि 2,000 रुपये मॅसेज जिथे मागू लागलं पाहिजे इंग्लंडला पाकिस्तानला मेसेज आरटीओ नंबर लागले ते त्यांचा विजिटच नाही की जाऊन चौकशीच नाही कोण काय शिकवतं कोण काय नाही. माझं एवढंच म्हणणं होतं की यांनी सरनी बघायचं असं जाऊन मुलाला कोण शिकवतंय कोण नाही शिकवत. आज हा साथीचा मुलगा ह्याला काय येतं याच्या साथीच्या क्लास सारखं की तुम्ही बघा आणि त्याचा अभ्यास तुम्ही सर इकडं आहे गावात अभ्यास दिला करायला वेळ द्या ना. वेळ नाही दिला 8-8 9 बुक आहेत त्यांना लिहायला. एका दिवसामध्ये लेकराला खेळ पण वाटतं मग एका दिवसामध्ये अभ्यास नाही झाला तुम्ही वेळ द्यायचा किंवा मला बोलवायचं मला कॉल करायचा. त्यांनी तसं काही केलंच नाही डायरेक्टली मार ते आणखी एखादी काठी मागं पुढे जर कुठं पण जायला लागली असती कोण जबाबदार होतं. मग हे एवढंच म्हणणं त्यांचं की तुम्ही एवढा निष्काळजीपणा एवढ्या मुलांना का केला. हवाली करते ह्याला तू बनवतो एवढं शिकवलं आणि तू मारू एवढे वळ येईपर्यंत मारलंस ना. मग आता पूर्ण खर्च तू कर. ते जोपर्यंत नोकरी लागत नाही ना त्याला म्हणा हे नोकरी लागेपर्यंत तू खर्च कर. हे पोरग मी तुझ्या हवाली करते. त्याच्या केसाला बी धक्का लागला ना तर मग मी त्याला काळजी करणार आणि मी करणार. माझ्या पुढे त्याला आणून विचारा की एवढं तू कशामुळे का बरं मारली. ते आई आहे आज नाही माझं पण बाळ असलं तर मला पण काळजी वाटते. 2 घड्या मारल्या का आपण विषय सर आमच्या कशाला आणणार मुलं कशाला आणणार मुलं त्या शाळेमध्ये. मला एवढं म्हणायचं की एवढं तू मारलंच का एवढं का पेपर नव्हता सर. पेपर 2 दिवसांनी होते आज 2-3 दिवसांचे पेपर चालू. आता एवढं मारलं पेपर जाऊन बसता येईल का. मला जायचंच नाही शाळेत. आता माझं लेकरू जर नाही शिकलं माझ्या लेकराचं या बाई या ना आई वडील बाई आई कोण आहे या पुढे. आज वाळूज गावातील राजश्री प्राथमिक विद्यालय या ठिकाणी 7वी वर्गामध्ये शिकणारा ऋतिराज मिलिंद कांबळे या विद्यार्थ्यावर शाळेतील शिक्षकाने या ठिकाणी अमानुषपणे मारहाण केली. आणि मारहाण करत असताना त्याला वेगवेगळ्या ठिकाणी अंगावर त्याच्या लाथाबुक्क्यानं मारहाण करून काठीने मारहाण करून त्याला जखमा केल्या. त्या अनुषंगाने या परिसरातील सर्व वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो. काल त्याच्या आईवडिलांच्या माध्यमातून स्थानिक पोलीस स्टेशन वाळूज या ठिकाणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, संस्था चालक आणि शिक्षकावर कायदेशीर कारवाई करावी या अनुषंगाने काल गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या परिसरातील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची भेट घेतली असता, परिवाराची भेट घेतली असता
तो जाणीवपूर्वक त्याच्यावर मागासवर्गीय असल्या कारणामुळे, बौद्ध असल्या कारणामुळे त्याच्यावर अमानुषपणे मारहाण झालेली आहे. आणि या ठिकाणी आज पोलीस स्टेशनचे PI असतील, सहाय्यक पोलीस आयुक्त यांना भेटून त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे त्या संस्था चालकावर व त्या शिक्षकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आज मागणी करण्यात आली. आणि त्या अनुषंगाने आज या कांबळे परिवाराला या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपरिवार आणि पक्षातील वेगवेगळे कार्यकर्ते, पदाधिकारी व अन्य अत्याचार विरोधी कृती समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या कुटुंबाची भेट घेतलेली आहे. आणि या कांबळे परिवाराच्या ज्या ऋतुराजवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम या माध्यमातून होत आहे. आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. जोपर्यंत अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे त्या संस्थेवर कारवाई होत नाही, त्या संस्था चालक असेल, शिक्षक असेल व त्या संस्थेची मान्यता रद्द कशी केली जाईल याकडे आम्ही या ठिकाणी बघणार आहोत. आणि असं जर या ठिकाणी ज्या ठिकाणी शिक्षण क्षेत्र आहे त्या ठिकाणी शासनानं सांगितलेलं आहे कुठल्याही विद्यार्थ्याला 8वी पर्यंत त्याला काही येत असेल किंवा नसेल त्या विद्यालयाला कुठल्याही प्रकारची मारहाण असेल किंवा कुठल्याही सक्तीची वसुली त्या ठिकाणी करण्यात येऊ नये हे शासनाचे निर्णय आहे. परंतु या ठिकाणी जे संस्था चालक आहे स्वतःच्या स्वार्थासाठी अशा स्वरूपाचे काम करतात आणि या छोट्याशा बालकावर जो अन्याय झालाय ते चुकीच्या पद्धतीने आम्ही सर्वप्रथम त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी त्या सर्व गुन्हेगारावर तात्काळ कारवाई करावी, अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा व या ऋतुराजला या ठिकाणी न्याय द्यावा. आणि भविष्यामध्ये असे कुठलेही प्रकार घडू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. स्पष्ट सांगा तुम्हाला मेसेज सगळं बोलतो. आम्हाला रात्री मी 7 वाजता आलो, मला सांगितलं त्यांनी बाबा पप्पा मारल्यानंतर आम्ही बघितला मार, त्याच्यावर पोलीस स्टेशनला गेला, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये केस केली, त्याच्यावर कंप्लेंट केली, त्याला आणलं. परत पुन्हा आम्हाला असं केलं का त्यांचं काम होतं का आमच्याकडे यायचं, आम्हाला विचारायचं, जे शाळा संचालक आहे त्यांचं आम्हाला विचारलं पण नाही, त्यांना फोन देखील केलेलं नाहीये का काहीच नाहीये. आम्हाला म्हणायला पाहिजे होतं बाबा तुमच्या पोराला किती लागलं. दुसऱ्या दिवशी 36 तासानंतर फोन लावून आम्हाला सांगतात का बाबा असं असं झालं, मी तुम्हाला खर्च देतो, किती लागलं काय लागलं याचा, तुम्ही असं काही करू नका. मी म्हणलं नाही, आम्हाला खर्च नाही, आम्हाला न्याय लागते. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला रजिस्टर्ड झाली त्याच्यावर. हो. आता काय मागणी आहे तुमची नेमकी? आम्हाला न्याय भेटला पाहिजे, बस अॅट्रॉसिटी झाली पाहिजे त्याच्यावर. ओके. हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं MTN न्यूज़। आज हम औरंगाबाद वालूज में आए हुए हैं। वालूज में यहाँ पर एक 12 साल के बच्चे को जो है स्कूल के राज्यश्री विद्यालय के बच्चे को जो है टीचर्स ने मारने की घटना सामने आई है। और इस घटना को लेकर MIM की टीम आज वालूज पुलिस स्टेशन भी गई है और अभी उनके घर पर आई हुई है। जो बच्चे को मारे उसके परिवार से मिलने के लिए, और वो टीचर पर FIR भी हो चुकी है। बेदम वो बच्चे के ऊपर और टीचर ने मारहान की है। उसी के चलते यहाँ जो है बुद्ध समाज के सभी कार्यकर्ता भी जमा हुए हैं और MIM की टीम भी यहाँ जमा हुई है। वालूज पुलिस स्टेशन भी जाकर आए हैं। ये वो बच्चा है जिसके जो है मारहान हुई, इसी से अभी पूछताछ कर रहे हैं, मिलने के लिए आए हैं नागरिक। कोणत्या शाळेत आहे? कोणत्या वर्गामध्ये आहेस? काय घडली घटना ही? होमवर्क केलं नव्हतं? सर्वांना होमवर्क दिला होता का सरांनी? अच्छा, होमवर्क दिला होता, होमवर्क केला नाही म्हणून सरांनी तुला मारलं. कुठं कुठं कशाने मारलं? जाड काठीने मारलं. आणखी दुसरं बुटाने वगैरे तुला मारलं होतं? पायावर पाय दिले होते, कसे धरले होते? कसं मारलं तुला? कसं मारलं तुला? असं करायला लागलो, हातात हात घातला, पायावर पाय देऊन मला मारलं, आणलं, बाहेर नेऊन पण मारलं. सर्वांसमोर अपमानित केलं. तू घरी केव्हा सांगितलं? 7ला. संध्याकाळी? सकाळी किती वाजता सोडलं मम्मीने शाळेत? 7ला. तू वापस केव्हा आला? 12 वाजता. अच्छा.
याच्या अगोदर मारहाण झाली का? याच्या अगोदर बी मारलं होतं त्या शिक्षक. तुला फीस वगैरे मागितली का? नाही इकडे सांग, तू घाबरू नको. तुला ह्या पुण्यात सगळे इथं कोणीच नाही. तुला याच्या अगोदर मारहाण झाली, मग तू पहिलं सांगायला पाहिजे. तुला वर्गात नाही फक्त एकटाच जास्त मारायचं का? आपल्या समाजाची किती मुलं आहेत? बरं, ते जातीचा उल्लेख सर्वांना नाही असंच मारतो? आपल्या मुलांना मारतो, इतरांना पण मारतात की आपल्याच मुलांना मारतात? आपल्याच मुलांना मारतात, इतरांना मारत नाही. त्याच्या पालकाला पालक वडील पण आहेत. तुम्ही वडील सरका सरका सरको ऐसा उधर उधर से आओ ना, उधर से आओ, उधर से आओ. दाखवलं सर, बघितलं का असं मग आम्ही पोलीस मग आता तुम्ही ते संस्थाचालकाला फोन केला होता ना? फोन केला नाही सर आम्ही. त्याला त्याचं यायचं काम होतं. आम्ही रात्री 7 वाजता पोलीस स्टेशनला केलं सर. त्यांच्या मुख्याध्यापकाला केला होता फोन. रिसिव्ह नाही केला फोन. बरं, पण त्यांचं यायचं काम होतं, बघायचं काम होतं. एवढं मारले आम्ही. आम्हाला 36 घंटेच्या नंतर ते काल दुपारी 3 वाजता फोन लावून विचारतात का बरी आहे का तुमच्या पोराची तब्येत. म्हणजे आम्ही खर्च तुम्हाला देऊ, काय असेल ते खर्च देऊ बाबा. सकाळी मग तुम्ही FIR फाडलं, त्यानंतर आले का? आलेच नाही ते. म्हणजे मुख्याध्यापकाला त्याला नंतर पाठवलं त्यांनी, की ज्यावेळेस त्याला वाटायला लागलं संस्था चालकावर बी गुन्हा दाखल होते काय की, त्या भीतीपोटी त्यांनी मग नंतर पाठवलं. अक्षरशः इथल्या जिल्हा परिषदचे शिक्षक सुद्धा एक विद्यार्थ्यावर अन्याय झालाय म्हणून आहे ना, घरापर्यंत भेटायला आले, त्या लेकराला सहानुभूती दिली, नातेवाईकाला सहानुभूती दिली. परंतु शाळेच्या त्या मुख्य संस्था चालकाने एक फोन केला नाही किंवा काही विचारणा सुद्धा नाही केली. आणि त्याला बाहेरचे इथले गावामधले जे लोक फोन करत होते ते सांगायचं की मी माझी सासू ऍडमिट आहे, मी बघून घेतो, मी नंतर माझ्या पद्धतीने बघतो मी. अशा पद्धतीचं तसं म्हणजे बोलण्याचं त्याचं टोन होतं. असं तुमचा मुलगा आर्थिक विचार लागला तर मग तुम्ही फीस वगैरे मागितली जाते का तुम्हाला? फीस तर मॅसेजचे 2000 रुपये मागले. कशाची? मेसेज ग्रुपला येण्याचे, मेसेज येण्याचे 2000 रुपये. त्याचे बुटाचे कपड्याचे पैसे घेतात ते. कपडे बूट म्हणून 2000 रुपये. मॅसेज चालू पैसे फोनचे मॅसेज करण्याचे, बाबा गॅदरिंग आहे उद्या सुट्टी, याचे पैसे घेतात 2000. ठीक आहे, आता आपण समजा डेली अपडेटचे पैसे घेते ते, जे अपडेट देते ना शाळेचं त्याचे पैसे घेतात. आणि आपल्या सगळ्याच्या वतीनं दादाच बोलते. बोलो. हॅलो. हो सर, भरपूर त्याला शाळेमध्ये अभ्यास केला नाही म्हणून सर त्यांनी मारलं. प्रायव्हेटच आहे सर. त्यानं आम्हाला त्याला काय सांगितलं का बाबा तू घरी सांगू नको मारलं, घरी आज पण तुला उद्या पण मारीन म्हणून. त्यानं आम्हाला त्या भीतीकाळी आम्हाला सांगितलंच नाही. त्याने रात्री 7 वाजता परत मी कामावून आलो तर मग त्यानं 7 वाजता मला सांगितलं, पप्पा म्हणे मला बसताच येत नाही. म्हणलं काय झालं बा? ते म्हणे पप्पा मला मास्तरने मारलं. म्हणून दाखव. बघतो तर सर असं भयानक मारलं त्याला, की लय भयानक मारलं. मग त्याला मारल्याच्या नंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनला मग त्याच्यावर केस हे सगळी केली, त्याला आम्ही जमा केलं. परत त्याच्यावर केस हे सगळी झाली. तर मग त्यांना अटक बी केलं. संस्था चालक आलाच नाही, आम्हाला विचारलं पण नाही, त्यांना फोन पण केला नाही सर, काहीच नाही त्यांना आम्हाला. नंतर 36 ते वागचोरे सर, त्यांना विचारलंय नाही. आणि नंतर 36 तासाच्या नंतर त्यांना फोन केला आम्हाला, काल 3 वाजता फोन केला. तर मला म्हणते ते तुम्हाला जे बी काही असं काही करू नका, तुम्हाला जे बी खर्च लागेल ते मी खर्च देतो, त्याचा काय दवाखान्याचा काय वगैरे खर्च लागला तर मी मला खर्च नाही लागला. कुठं जाऊ नका, तक्रार करू नका, असं त्यांना सांगितलं. मी म्हणलं नाही, आम्हाला न्याय पाहिजे, म्हणलं आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. साहेब, या मुलाची आई बोलणार.
साहेब या मुलाची आई बोलणार आहे. नमस्कार सर. सर मला एवढंच म्हणायचंय की म्हणजे मारणार ते, खर्च देणार ते, उद्या मारून बी टाकलं मुलांना सर तर मग आपण कोणीही त्याचं समर्थन करणार नाही आहे आणि मी तर पोलिसांना सांगणार आहे की त्यांच्यावर सक्त कारवाई करा करके कुठल्याही प्रकारचा मतलब आम्ही धीर देणार नाही. नाही, माझ्या मुलाला त्यांनी आणखी थोडा वेळ जर मारला असता तर जागी जीव गेला असता, त्याचं काय घ्यायचं असतं आम्ही? आणि त्याची अवस्था बघा, तुमची तब्येत बघा, तो कसा आहे, तुम्ही तब्येतीकडे बघून तरी मारा ना त्याला. तब्येतीकडे बघायचं, चेहऱ्याकडे बघायचं, तर केवढा काय तुम्ही केवढं मारताय. एखादा माणसाला सुद्धा एवढं मारणार नाही. काय वय काय आहे त्याच्या? होय 12 वर्षाचा आहे. 13 वर्ष तर आताच चालू झालेले, 2 महिने झाले तर 13 वर्षाला आता आहे का समोर आहे का? आहे सर. सर येतो सर. ऋतुराज म्हणून सर. ऋतुराज बोल. हॅलो. हा ऋतुराज, मी निका माजी खासदार इम्तियाज जलील आहे. शिक्षकाला कोणत्या परिस्थितीमध्ये सोडणार नाही, त्याच्यावर सक्त कारवाई करणार. चांगले शिक्षण घे, मोठा माणूस अच्छा खूप मोठा अधिकारी व्हा. ठीक आहे साहेब, मी एसीपी साहेबांना भेटायला चाललोय. एसीपी साहेबांना भेटतो. येस येस. आज जो तो हम वालूज पुलिस स्टेशन को आए, खासदार इंचार्ज जलील साहब के आदेश पर. उन्होंने कहा है कि जाके देखिए जो बच्चे को शिक्षक ने जो है तो टीचर ने जो मारा है बहुत बेदर्दी से मारा है और ये जो है तो आरटीआई में आता है. इसके लिए उन्होंने जो है तो बुद्ध समाज का रहने की वजह से उससे सख्ती इससे पहले भी किया है 2-3 बार, लेकिन बच्चे ने आके घर में बताया नहीं था तो उसकी हिम्मत बढ़ गई और उसने जो है तो इस बारी जो है तो बहुत ज़्यादा बच्चे को इतना मारा है कि उसे बैठना भी नहीं आ रहा. तो खासदार इम्तियाज जलील साहब ने कहा है कि परंतु जो और आप सब मिलकर जाइए और उनके परिवार से मिलिए और पुलिस स्टेशन जाकर एआई साहब से और उनसे बात करिए और कहिए कि सख्त से सख्त कार्रवाई करें. और हम इसे इसलिए यहाँ आए हैं और अभी जाके पुलिस स्टेशन में बात करेंगे और उससे कहेंगे कि सख्त से सख्त कार्रवाई करें. और हमारे खासदार साहब भी इस पर अपडेट ले रहे हैं और हम सब इनके साथ हैं और हमेशा साथ रहेंगे. न्याय नहीं मिलता है, नए शिक्षक को कार्रवाई होती तो क्या करें? बिल्कुल नहीं मिलता है तो एमआईएम जो है तो एमआईएम की तरफ से एक जन आंदोलन छेड़ा जाएगा और उसको इंसाफ दिलाया जाएगा बच्चे को. राजश्री प्राथमिक शाळा जी आहेत वाळूज येथे, काल इम्तियाज जलील साहेबांच्या व्हॉट्सअपला साहेबांना स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाली. ऋतुराज मिलिंद कांबळे नावाच्या विद्यार्थ्याला शाळेच्या शिक्षकाकडून अमानुष प्रकारे मारहाण झालेली. साहेबांनी सकाळी 8 वाजताच मला फोन केला की आपली सर्व टीम घेऊन वाळूजच्या त्या परिवाराला भेट द्या, त्यांच्यासोबत त्यांचं सांत्वन करा आणि त्या प्राध्यापकावर आणि संस्था चालकावर तात्काळ कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या अनुषंगाने आपण आपले पाऊल उचला. त्या अनुषंगाने साहेबाच्या आदेशानुसार आम्ही आताच लवकरच वाळूज पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. तिथले ACP PI यांची भेट घेऊन FIR मध्ये काय काय कलमा वाढवता येईल आणि जेणेकरून त्या प्राध्यापकाच्या मुसक्या आवळल्या जातील. याच्या पुढे असा प्रकार या वाळूज किंवा शहरात किंवा महाराष्ट्रात कुठेच घडणार नाही, अशा प्रकारची आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे.